नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर बघा, आजचा विषय असा आहे की बऱ्याच शेळीपालकांना शेळीपालनामध्ये शार्कोप्युरल वेट, चाटण विटा, हे कॅल्शियम असो, ह्या गोष्टी ज्या आहेत, जे का ग्राय पॉटर समजा पिल्लाच्या संगोपनामध्ये मल्टीविटॅमिनचे थोडेसे ड्रॉप वगैरे, ह्या गोष्टीचा जर खर्च करायचं म्हणलं की लय जीवावर येते, किंवा म्हणजे म्हणावं तसं म्हणजे त्यांना असं वाटतं की उत्पन्नच नाही शेळीपालनामध्ये, एवढा खर्च करून काय फायदा, किंवा बाबा आमच्याकडे पैसे वगैरे राहत नाहीत, कुठेतरी 6 महिन्याला एकत्र आम्ही एक बोकड विकणार, त्याच्यातून जर कॅल्शियम वगैरे आणलं तर त्या ठिकाणी पैसा तेवढा म्हणजे अंगी म्हणजे पोटी पडत नाही, आपण असं म्हणू शकतो। म्हणजे असं बऱ्याच शेळीपालकाचं असं म्हणणं असते। पण बघा, हे जो खर्च जो आहे शेळीपालनामध्ये, जे की कॅल्शियमचा असो, आपलं पोटॅशियम परमॅंगनेट, आता का आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल कालचा, की आपलं ब्लिचिंग पावडर असो, चुना असो, पोटॅशियम परमॅंगनेटचं पाणी वगैरे मारणं, किंवा आपलं रक्षक पावडर, किंवा सर्दी खोकला ह्या गोष्टीचे या बाकीचे औषधं, मेडिसिनचा थोडाफार खर्च, किंवा खुराकावरती समजा आता थोडंसं आता बोकड वगैरे आले 10-20 किलो आपल्याला समजा पेंड वगैरे आणायची शेंगदाण्याची, त्यांना खाण्यासाठीचा जो खर्च जो आहे तो खर्च आपण ह्या अंड्यांमधून काढू शकतो। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात असू द्या। त्याच्यामुळे बरेच शेळीपालक काय करतात, बरेच शेळीपालक 50% शेळीपालक शेळीपालनासोबत कुक्कुटपालन करतात, पण काही शेतकरी अजिबात असा विचार सुद्धा करत नाहीत किंवा कोंबडी काय आम्हाला माहिती नाही, हे नाही, हे बघा माहिती होत असते, ताण घेऊ नका। आपले सुद्धा बघा 12 पिल्ले झालते, 12 पिल्ल्यामध्ये 5 पिल्ले राहिल्यात, किती मोठे किती जबरदस्त आहेत बघा ती पिल्ले। आता बघा, बाकी एवढा मुंगसाचा प्रादुर्भाव राहून सुद्धा आपल्या कोंबड्या काय जास्त नाहीत, फक्त 2 कोंबड्या, ह्या 2 कोंबड्या, हा 1 कोंबडा आणि 5 पिल्लं एवढेच आहेत। आणि बघू शकताय आता ही 9 अंडे आहेत मित्रांनो, म्हणजे 135 रुपयाचे अंडे आहेत हे, 15 रुपयाला 1 अंडा आहे। मग विचार करा, मध्ये आणि 4-5 अंडे असतील गोळा केलेले। मला व्हिडिओमधून एवढं सांगायचं आहे की समजा तुम्ही जर एक 15 ते 20 तितकं पण जास्त म्हणजे ठेवायची गरज नाही, 100-100, 200-200 कोंबड्या, मग अजून ते मग फिडिंगचा वगैरे खर्च येत असते त्याचा। म्हणजे कसं आहे, समजा आता एवढं कंपाऊंड वगैरे आहे आपल्या, एवढ्या शेळ्या ज्या आहेत, समजा एक 10 जर कोंबड्या जर आपण जर ठेवल्या, तर ह्यांच्या लेंड्यामधून समजा इकडं तिकडं फिरून करून उकिरड्यामध्ये वगैरे, बाहेर उकिरडा वगैरे आहे त्या ठिकाणी फिरून याचं 100% पोट भरत असते। त्याच्यामुळे असं विशेष असं काहीच लक्ष देण्याची गरज नाही। हां, तांदूळ वगैरे तुम्ही रोज 1-2 मूठ टाकलं ओके होऊन जाते। ठेवायचे काय, थोडंसं पाणी, आणि हे बघा अंडे देण्यासाठी आपण जे ठेवलेला आहे ना डब्बा, हा डब्बा रोज याच्यामध्ये अंडी देतात पिल्ले आपल्या कोंबड्या। मग असं जर नियोजन जर केलं, 10, 15, 20 जर कोंबड्या जर पाळल्या, तर 100% आपल्या शेळीपालनाचा जो खर्च आहे त्याला मी असं म्हणणार नाही की बा संपूर्णच खर्च निघेल, पण थोडासा हातभार लागतच असतो मित्रांनो, कधीही लक्षात असू द्या। बघा, प्रत्येक म्हणजे आता सध्याला प्युअर गावरान आहे, बघू शकता तुम्ही, एकदम प्युअर गावरान अंडी आहेत ही, आणि एवढं जबरदस्त मार्केट आहे, कुठं 15 रुपये, कुठं 20 रुपये, कुठं 10 रुपये, म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आहे। पण शेळीपालनामध्ये बऱ्याच लोकांची वाटते किंवा कॅल्शियम वगैरे 100-150 रुपयाचं कॅल्शियम आणा, मग त्याच्यामध्ये 110 रुपयाचं वायमरल मिक्स करा, मग ते पाजवा, 300-400 रुपये खर्च, मग हे ज्या गोष्टी आहेत, हे जे विचार जे आहेत, किंवा ह्याचा तुम्ही जे विचार जे करताय की बाबा एवढा खर्च आपण शेळीपालनामध्ये करू शकत नाही किंवा परवडणार नाही शेळीपालन, मग ह्या शेळीपालनाला थोडंसं आधुनिकतेची जोड, म्हणजे थोडंसं कुक्कुटपालनाची जर तुम्ही जर जोड दिली, विशेष असं काहीच लक्ष देण्याची गरज नाही मित्रांनो, की बाबा जसं आपण शेळ्यांना प्रॉपर लक्ष देतो तसं काहीच करण्याची गरज नाही। कोंबड्या ऑटोमॅटिक म्हणजे आपलं हे करत असतात, ऑटोमॅटिक अंडं वगैरे देत असतात, खुडूक वगैरे पडल्या कोंबड्या म्हणजे अंड्यावरती वगैरे बसवायच्या, ऑटोमॅटिक पिल्लं वगैरे निघतात। फक्त मुंगूस असो, आपलं मांजर असो, कुत्रं, ह्याच्या प्रादुर्भावापासून थोडं संरक्षण करायचं। म्हणजे कसं आहे, आता बघा ही जे जाळी आहे, याची जाळी व्यवस्थित वगैरे आणून वगैरे घ्यायची, आणि तसं विचार करायला गेलं तुम्हाला सांगतो, एवढा खर्च करून जाळी वगैरे सगळं आणलेला आहे, तरी सुद्धा कोंबड्या बाहेर जातात आणि बाहेर जाऊन व्यवस्थित खाऊन वगैरे येत असतात। म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच आहे की शेळीपालनातील जो खर्च जो आहे तो कुक्कुटपालन आपण अंडे विक्रीतून किंवा 30% वगैरे, आता बघा समजा तुम्ही फार्मवरती 30-40 कोंबड्या जरी ठेवल्या किंवा 20-25 जर कोंबडे जरी राहिले, तर 30% नगावरती 1000, 800 रुपयाला तुम्ही 100% विक्री करू शकता मित्रांनो। त्या ठिकाणी 10, 20 हजारचे कोंबडे वगैरे विकतात बरेच शेळीपालक, कारण तुम्हाला सांगतो भरपूर नफा आहे कुक्कुटपालनामध्ये सुद्धा। असा विचार करू, त्याच्यातून उत्पन्न म्हणजे काय, शेळीपालनाचा जो खर्च आहे खुराकाचा किंवा आपल्या मेडिसिनचा वगैरे, ते कोंबड्यांनी जरी काढला, भरपूर हातभार लागला आपल्या शेळीपालनाला, भरपूर म्हणजे भरपूर हातभार लागला असं समजायचं। त्याच्यामुळे ठीक आहे, सांगायचा उद्देश एवढाच आहे की शेळीपालनाला कोंबडी लागूनच आलेली आहे, त्याच्यामुळे दोन्हीचं लिंक लागते पहिल्यापासून। याच्यामध्ये आता म्हैस गाय जे आहे ते आपण वेगळं झालं, आणि दुसरी गोष्ट शेळ्या आणि कोंबड्या ह्या वेगळ्या झाल्या। सांगायचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही शेळीपालनासोबत थोड्याशा म्हणजे 10-15 जर कोंबड्या वगैरे ठेवल्या, आता अजून वाढवायच्यात आपल्याला कोंबड्या, व्यवस्थित कुक्कुटपालन वगैरे करू शकता, आणि आपला मेडिसिनवरचा खर्च, खुराकाचा खर्च, कॅल्शियम वगैरे यांचा खर्च, किंवा आपण काळातली जी काळजी आपण जनावरांची घेत असतो त्याला लागणारा जो खर्च आहे तो तुम्ही त्या अंड्याच्या विक्रीतून, कोंबड्यांच्या विक्रीतून 100% कमवू शकता मित्रांनो। तर ठीक आहे, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि हो, रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।